नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आत्ता रेकॉर्ड करतोय ते 14 जुलै 2026 पहाटे रेकॉर्ड करतो आहे. काल सांगितलं होतं की येत्या 24 तासात काहीही पाऊस पडणार नाहीये. त्याच्यामुळे जर आपण कालचं पर्जन्यमान म्हणजे काल किती पाऊस पडला हे भारताच्या हवामान खात्याने जो नकाशा टाकलेला आहे, त्याच्यात आपण बघू शकतो की अ, महाराष्ट्रात पूर्ण एक थेंब सुद्धा काल पडलेला नाहीये. म्हणजे जुलैचा महिना आहे जिथं जास्तीत जास्त पाऊस असतो आणि तशात असा दिवस जातोय की अख्ख्या महाराष्ट्रात एक थेंब सुद्धा पडलेला नाहीये. म्हणजे कंडिशन खरंच सीरियस आहे असं समजायला पाहिजे. आत्ताचा जर सॅटेलाइट मॅप बघितला, तर महाराष्ट्राचा बराच भाग ॲक्चुअली कव्हर झालेला नाहीये. कारण ते सॅटेलाइट जसे पोल टू पोल म्हणजे नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत फिरत असतात आणि त्याच्या पट्ट्यात आज ते म्हणजे या पिक्चरमध्ये तरी आलेलं नाहीये. परंतु जे काही दिसतंय त्याच्यामध्ये अरबी समुद्रात कुठंही ढग नाहीयेत. किनारपट्टीवरती अगदी तुरळक ढग आहेत आणि आतमध्ये ढग जवळ नाहीच आहेत. आणि इकडे जे आहेत ते हाय माउंटन आहेत, हाय क्लाउड्स आहेत आणि पावसाचे ढग जवळ-जवळ कुठेच दिसत नाहीयेत. आणि अगदी पूर्ण भारताचा जरी आपण जो दिसतोय भाग, त्याच्यामध्ये सुद्धा इथे नॉर्थ ईस्टचा भाग सोडला, तर कुठेही ढग दिसत नाहीयेत. म्हणजे सध्या भारतामध्ये बराचसा भाग हा मान्सूनच्या ढगाशिवाय आहे, पाण्याशिवाय आहे. आता इथं जे दिसतंय ते अ, 5,000 फूट एवढ्या उंचीवरनं वाहणारं वारं दिसतंय आणि ह्याच्यामध्ये असं दिसतंय आपल्याला, की हे सोमालियाच्या किनाऱ्यापासून अ, वारं येतंय. हे भारताला असं वळसा घालून इथून ते जे तैवान आणि चीनमध्ये जो आता टायफून आलाय तिथपर्यंत हे वारं आहे आणि त्याचा दुसरी ब्रांच आहे ती भारताच्या खालून जातीये आणि त्याला इथं मिळतीये. म्हणजे सध्या जे वारं आहे ते असं गंमत करतंय, की ते एक एक ब्रांच भारताच्या वरनं जाते, एक खालनं जाते आणि महाराष्ट्रात दोन्हीपैकी कुणीच येत नाहीये. त्याच्यामुळे महाराष्ट्र सध्या पूर्णपणे कोरडा पडलेला आहे. तसंच आपण इथं बघू शकतो, की हा जो भाग आहे किनारपट्टीचा, तिथे वाऱ्याचं प्रमाण फारच कमी आहे. म्हणजे त्याच्यामुळे महाराष्ट्रात सध्या वारं येतच नाहीये पावसाचं. त्याच्यामुळे सगळीकडे ढग नाहीये, पाणी नाहीये, पाऊस नाहीये. जर आपण मॅक्सिमम म्हणजे आजच्या दिवसाचं जास्तीत जास्त दुपारचं तापमान बघितलं, तर ते आता वाढायला लागलेलं आहे. नागपूरला 34, जळगावला 35, सोलापूरला 35, नंतर नांदेड 34 म्हणजे विदर्भ, मराठवाड्याचा भाग आहे. तो आता बराच गरम व्हायला लागलेला आहे, उकळायला लागलेला आहे. ढग कमी झालेले आहेत, वारंही कमी झालेलं आहे. आणि आपण दक्षिण भारताचा भाग बघितला तर तिथे सुद्धा टेम्परेचर्स वाढायला लागलेली आहेत. याचाच अर्थ असा आहे की जो गारवा असतो, तो सध्या मिळत नाहीये, पाणी नाहीये, ढग नाहीये, पाऊस नाहीये. आता इथं मी जगाचा नकाशा काही भागाचा दाखवलाय. तो ह्याच्यासाठी दाखवलाय, की हा आफ्रिकेतला पूर्ण डेझर्ट म्हणजे जिथं वाळवंट आहे त्याला आपण सहारा वाळवंट म्हणतो. तो भाग आहे. इथं गल्फचा भाग आहे, जिथे सगळं पूर्ण गरम आहे आणि त्याच पट्ट्यामध्ये हा भारताचा भाग येतो, जिथं महाराष्ट्र पण आहे. म्हणजे लक्षात घ्या, की मान्सूनमुळे भारत किंवा महाराष्ट्र जगतो आहे. जर मान्सून काढून घेतला या सिस्टीममधला, तर आपली अवस्था ही सौदी अरेबिया किंवा गल्फमधल्या ह्याच्यासारखी गरम होईल किंवा आफ्रिकेतल्या वाळवंटासारखी गरम होईल किंवा वाळवंटाच्या जवळ जाईल. ते भारत किंवा महाराष्ट्र हा प्रदेश जो आहे, तो सुदैवी आहे, की आपल्याला मान्सूनचा पाऊस मिळतो. परंतु जर मान्सूनचा पाऊस आला नाही, तर भारताच्या मोठ्या भागात आणि सौदीच्या भागात आणि आफ्रिकेच्या वाळवंटात फारसा फरक राहणार नाही.
आता आपण एक एक दिवस किती पाऊस पडणार आहे ते बघूया. आता सांगतोय तो मी 14 तारखेचं सांगतोय. पाऊस जवळ-जवळ नाहीये. म्हणजे भारताच्या प्रदेशात तर नाहीच आहे, इव्हन समुद्रात सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे असे दूर-दूर तक पाऊस नाहीये. म्हणजे आज हा अगदी किनारपट्टीचा किरकोळ पर्जन्यमान 10 मिलीमीटरच्या आतलं सोडलं, तर महाराष्ट्रात आजच्या 24 तासामध्ये कुठंही पाऊस दिसत नाहीये. आता एक-एक दिवस पुढे जाऊयात. मग आता उद्या काय परिस्थिती आहे, की उद्या अगदी किरकोळ थोडीफार पाऊस पडेल. पण तो कसा आहे माहिती का सध्या, की हा जो आता पुढच्या 5-6 दिवसातला पाऊस आहे, तो येतोय, पण त्याच्या अंगात जोर नाहीये. त्याच्यामध्ये फारसं पाणी नाहीये. त्याच्यामुळे तुरळक पडेल इकडे-तिकडे, परंतु त्याच्यावरती फारसं अवलंबून राहता येईल अशी परिस्थिती नाहीये. आता हा झाला उद्याचा भाग, जिथे अगदी किरकोळ थोडं 5-7 मिलीमीटर कुठं पडला, पडला, नाही अशी परिस्थिती आहे. नंतर हा आहे 16 तारखेचा मॅप. तिथे सुद्धा मोठ्या भागात पाऊस नाहीये. अगदी इथे जर आपण बघितलं नागपूरच्या पलीकडे म्हणजे गोंदिया भाग, चंद्रपूर भाग, तर तिथे थोडाफार पाऊस आहे. हे आहे 16 तारखेचं आणि मग किनारपट्टीवर थोडा-थोडा सुरूच राहील. नंतर आता 17 तारखेचं दाखवतो. 17 तारखेला मात्र थोडाफार पाऊस दिसतोय. सगळीकडे नाही, परंतु सोलापूर भागात थोडा आहे. अ, नंतर इथे लातूर भागात फारसं नाही. धाराशिवकडे आहे, सोलापूरकडे आहे. पण हा अगदीच किरकोळ आहे, म्हणजे फार फार नाही येतो. परंतु विदर्भामध्ये थोडाफार प्रमाणात आहे, 10-15 मिलीमीटरच्या आसपास. म्हणजे अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या भागामध्ये, गडचिरोली. नंतर मग आपण 18 तारखेचं बघितलं, तर पूर्व विदर्भात थोडाफार आहे आणि आत्तापासून पूर्ण 5 दिवस एकत्र केले आपण, तर किती पाऊस आहे ते बघूया. तर असं वाटतं की सगळीकडे बऱ्यापैकी पाऊस आहे, परंतु ह्याचं प्रमाण फार नाहीये. म्हणजे विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणात आहे. साधारण कारण तिकडे गडचिरोलीत वगैरे जास्त असतोच नॉर्मली सुद्धा पाऊस. मधल्या पट्ट्यात किरकोळ आहे आणि मग इकडे कोकण किनारपट्टी, घाटमाथा. एकंदरीत आज पुढच्या 24 तासात पाऊस ऑलमोस्ट काहीच नाहीये. त्याच्यानंतर तो तुरळक असेल म्हणजे 15 तारखेला. मग 16, 17, 18 पण घेतो याच्यात. तर 16, 17, 18 मध्ये थोडाफार पाऊस आहे, परंतु त्यांनी फार काही फायदा होईल असं वाटत नाहीये. कारण तो खूप वीक मान्सून चाललाय यावर्षी. आता जसं डेव्हलप होईल तसं सांगत राहीन. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर इव्हन जुलै संपेपर्यंत सुद्धा मोठा पाऊस असा दिसत नाहीये. थोडाफार प्रमाणात असेल, विशेषतः विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये असेल. परंतु हा पाऊस जो आहे अगदी जुलैचा महिना आहे, मान्सूनचा मोठा सीझन आहे, परंतु पावसाच्या अंगात जोर नाहीये. हे दुसरं मॉडेल आहे. पुन्हा तेच दाखवतोय. आत्तापासून साधारण 18-19 तारखेपर्यंत किती पाऊस पडेल. तर हा मधल्या पट्ट्यात काहीच नाही, म्हणजे 2-4 मिलीमीटर दाखवतोय. लातूर भागात एक 8-10 मिलीमीटर आहे. पूर्व विदर्भात थोडा आहे आणि कोकण किनारपट्टी. परंतु इथं सुद्धा पावसाला जोर असा नाहीये. म्हणजे सगळे मॉडेल्स जरी आपण बघितले, तरी आपण एवढं बघू शकतो, की मान्सून आता येईल, ते सुद्धा कधी एक 16-17 तारखेला येईल. परंतु त्याच्यामध्ये फारसा दम दिसत नाहीये आणि दुष्काळाची शक्यता वाढत चाललेली आहे. मी स्वतः शेतीतज्ञ नाहीये, तरी पण मी असं सांगू इच्छितो, की यावर्षी जे काही पाणी आहे त्याच्यात चारा घ्या. कारण चारामध्ये 2-3 फायदे असे असतील, की यावर्षी जर दुष्काळ पडला, म्हणजे जो पडू नये असं मलाही वाटतं, परंतु जर पडला, तर मग चाऱ्याला भाव चांगला मिळेल आणि पिकांपेक्षा चाऱ्यामधनं पैसा मिळेल.
दुसरं म्हणजे तुमच्याकडे जर जनावर असतील तर त्यांना ते निभावतील हा वर्ष. आणि चारा कसं आहे, की जेवढं पाणी मिळेल तेवढा तो वाढेल. त्याच्यामध्ये म्हणजे जसं आपल्याला तूर लावला तर तूर येईपर्यंत थांबायला लागतं आणि तूर आला नाही तर प्रॉब्लेम येतो. तसं चाऱ्यात होत नाही, की जो काही येईल तो मिळतो म्हणजे थोडा-थोडा का होईना मिळत राहतो. त्याच्यामुळे माझं असं सांगणं आहे, की चारा पिकं लावा. कारण जनावरांची काळजी घेणं हे आपल्याला यावर्षी फार आवश्यक ठरणार आहे. तर एकंदरीत 17-18 या रेंजमध्ये 17-18 तारखेच्या भागात पाऊस पडेल, परंतु त्याच्यात फारसा दम नाहीये हे आत्ताच सांगतोय. अ, आता पुन्हा उद्या भेटूया. तोवर नमस्कार.